दाखवायसारखं खूप काय काय आहे, पण सुरुवात कुठून करायची हेच कळत नव्हतं, म्हणून ते सांगायला लागलो. या व्हिडिओत तुम्हाला बघायला मिळणार आहे 4 पोरांचे काम सोडून केलेली एकदम अनप्लॅन्ड ट्रिप, ज्यात पहिल्याच दिवशी गाडीचं इंजिन गरम होऊन भर रस्त्यात गाडी बंद पडते. पण मेन विषय गाडीचा नाही, मेन विषय आहे काम सोडून केलेली ट्रिप. हा पक्या या स्टोरीचा मेन लीड. ब्रँच मॅनेजर सोबत वाद झाल्यानंतर त्यालाच मारून काम सोडून आलेला हा पक्या. हा अक्षा सुट्टी घेऊन घरी आलाय, कामाचा लोड दुसऱ्याच्या गळ्यात टाकून. हा बाळ अक्षाने टाकलेल्या कामाचा लोड ह्याच्यावर येऊन पडला, म्हणून हा बी वैतागून आमच्या संघ निघून आला. आणि हा मी MIDC करत 12 तास ड्युटी करणारा. माझा ब्रँच मॅनेजर माझा दोस्तच आहे, त्यात माझा फिरायचा नाद त्याला आधीपासूनच माहिती. त्यामुळे लई फॉर्मॅलिटी न करता माझ्या शिष्यांना एकटं न सोडता मी बी गाडीत बसलो. आता प्रश्न होता जायचा कुठं. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि अस्तित्वात नसलेल्या शांतीबनपर्यंत सगळी नावं बाहेर आली, पण बजेटनं ताडकन खानाखाली लावली. म्हणून ठरलं गाडी कोकणाच्या दिशेने घालायची. पुढचं पुढं बघू. कोकणात जायचं म्हणता म्हणता गोव्याचा प्लॅन झाला, गोवा म्हणता म्हणता कर्नाटक. ना प्लॅन ना बुकिंग ना पुढं काय बघायचं याचा विचार. जाता जाता बोर्ड दिसला गोकर्ण. बस स्टेरिंग तिकडेच वळलं. पण गोकर्णवरून निघालेलो आम्ही थेट मुर्डेश्वरला कसं पोहोचलो, मुर्डेश्वरवरून उडपीला का गेलो आणि त्याच रात्री परत मुर्डेश्वरला का आलो, शेवटच्या दिवशी याना केळूला काय घडलं आणि इतकं सगळं फिरून बी गोकर्णाचं दर्शन अगदी शेवटचं आमच्या नशिबात का आलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. कारण नियतीच्या मनात लयच वेगळा प्लॅन सुचत होता. पण ही फक्त 4 मित्रांची टीम नाही, हा आमच्या प्रत्येक निर्णयाचा रिॲक्शन व्हिडिओ आहे. हा इन्फॉर्मेशन व्हिडिओ देखील आहे आणि 4 दिवस 4 मित्रांनी मनासारखं जगलेल्या आयुष्याची एक गोष्ट. चला तर बघूया काम सोडून केलेली ट्रिप.